आधार शेतकरी जलदूत समितीच्या जलदिंडीचे नांदूर मधमेश्वर कालव्याने प्रस्थान। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे वैजापूरचे प्रतिनिधी रामकृष्ण भवर यांनी दिलेल्या माहितीनुसार वैजापूर गंगापूर तालुक्यातील जगमातावाडी विठ्ठल आश्रम येथून आज पायी जलदिंडीचे प्रस्थान झाले। हरिभक्त परायण गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या शुभ हस्ते टाळ मृदुंगाच्या गजरात संत महंतांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले। आधार शेतकरी जलदूत समितीचे संस्थापक अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे, उपाध्यक्ष कृष्णा पाटील सर विरगावकर, संपर्क प्रमुख सोन्याबापू शिरसाट, नागमठाणकर, प्रसिद्ध जलतज्ञ व नदीजोड प्रकल्प सदस्य रामचंद्र पिल्दे, रमेश काका गायकवाड, वक्ती पानवीकर, हरिभक्त परायण बाळासाहेब पवार टेंभीकर, आधार शेतकरी जलदूत समितीचे जलदूत व जलनायक वैजापूर गंगापूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी होते। जागतिक जलदिनाचे औचित्य साधून या जलदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। नांदूर मधमेश्वर कालव्यावरील वैजापूर व गंगापूर तसेच कोपरगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या हक्काचे 11 TMC पाणी मिळावे व नांदूर मधमेश्वर कालव्याचे दारणा समूहातील मुकणे, भाम, भावली, वाकी या 4 धरणाचे प्रामुख्याने प्रत्यक्ष दर्शन घडावे या उद्देशाने या जलदिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे पंडितांना शिंदे यांनी सांगितले। आज या पायी जलदिंडीचा पहिला दिवस असून संध्याकाळचा मुक्काम वक्ती पानवी येथील श्री संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज गुरुकुल आश्रम या ठिकाणी आहे। नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे विदर्भ सत्यजित न्यूजमध्ये। आपण आज आलो आहेत छत्रपती संभाजीनगर येथील गंगापूर तालुक्यातील वरखेडी या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत आधार जलदूत समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री पंडित अण्णा शिंदे आणि आधार जलदूत समितीचे संपर्क प्रमुख सोन्याबापू शिरसाट आणि जलदूत आणि जलनायक आपल्यासोबत आहेत। तर आपण आधार जलदूत समितीचे संस्थापक पंडित अण्णा शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत आज जल दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी एक जलदिंडीचं प्रस्थान या ठिकाणी होतं आहे। अण्णा, यापूर्वी महाराष्ट्राने अनेक दिंड्या बघितल्यात, त्यामध्ये तीर्थक्षेत्र पंढरपूर असेल तर आषाढी वारीला त्या ठिकाणी दिंडी जाते। अन्य ठिकाणी आता नाथषष्ठी आहेत आणि षष्ठीच्या निमित्ताने महाराष्ट्रातून अनेक दिंड्या पैठणी या ठिकाणी जाणार आहेत। तर यात आताच्या स्थितीमध्ये आपण जी जलदिंडी काढली तर ही जलदिंडीचं नेमकं वैशिष्ट्य काय? बऱ्याच संत परंपरेमध्ये बऱ्याच जलदिंड्या जातात, त्यालाच अनुसरून ही जलदिंडी आहे। पण हिचं वैशिष्ट्य असं, जी जलदेवता आहे ज्याला आपण अमृत म्हणतो, त्याचं दर्शन या लाभधारक शेतकऱ्यांचं व्हावं। त्याचप्रमाणे हा जो प्रकल्प आहे नांदूर मधमेश्वरचा, हा प्रकल्पाचा कालवा कसा आहे, याचे धरणं कुठं आहेत, याचा पिकअप एअर कसा आहे, याचं पाणी कसं येतं, याचं नियोजन कसं केलं पाहिजे, या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे जलदिंडीचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि हे आयोजन करत असताना आम्ही या प्रकल्पातील विशेष करून महिला वर्गाशी जास्त संपर्क साधला की महिला यापूर्वी पूर्ण घरातील पाण्याचं व्यवस्थापन महिलांनी केलं आणि ते यशस्वी केलं। आणि याही प्रकल्पामध्ये जर महिला मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी करून घेतल्या तर ह्या प्रकल्पाचं पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित व्हावं, म्हणून ही जलदिंडीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। यामध्ये प्रामुख्यानं जर बोलायचं ठरलं तर पाणी, सध्याची परिस्थिती अशी आहे, वैजापूर गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यातली दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झालेली, जनावरांना पाणी नाही आणि त्यामध्ये शेतीचं जो नियोजन असेल ते पूर्ण कोलमडलेलं आहे। तर याबद्दल काय सांगाल? सर्वात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला की या जो परिसर आहे गंगापूर वैजापूर हा जो 80 गावाचा, हा आवर्षण प्रवण क्षेत्र आहे, म्हणूनच हा प्रकल्पाची निर्मिती झाली। सध्याच्या परिस्थिती म्हणजे गंगापूर वैजापूरने महाराष्ट्रामध्ये पाण्याची भीषण परिस्थिती आहे, परंतु या प्रकल्पासाठी जे 4 धरणं बांधले त्यामध्ये 100% पाणी आहे। ते पाणी व्यवस्थितपणे या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात आणून त्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर विशेष करून लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांचा तर प्रश्न मिटेल, पण आणि गंगापूर आणि वैजापूर आणि कोपरगाव तालुक्यातल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल। म्हणून या खऱ्या अर्थानं या जलदिंडी आणि अभ्यास दौऱ्यामध्ये चं आयोजन करण्यात आलेलं आहे। एक विशेष गोष्ट अशी आहे, जर आपलं दिंडी निघते त्यामध्ये वारकरी संप्रदायाचे विशेष मान्यवर लोक असतात, संत महंत असतात। ते पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा संत महंतांच्या भेटीगाठी होतात आणि त्या ठिकाणी एक संतांचा महिमा त्या ठिकाणी वर्णवला जातो आणि देवदर्शन हे प्रामुख्याने त्यांचा विषय असतो। तर या दिंडीमध्ये नेमकं दर्शन कशाचं घडणार? ही दिंडी दुहेरी झाली। हे बघा, या दिंडीची सुरुवात आम्ही
महंत राऊत महाराज यांच्या हस्ते केली. याचा समारोप महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. परंतु या जलदिंडीमध्ये राज्याचे प्रधान सचिव, कार्यकारी संचालक, अनेक क्षेत्रातील चांगले उत्कृष्ट अधिकारी, सिंचन क्षेत्रातले तज्ज्ञ पदाधिकारी, शेतकरी या सगळ्यांचं एकत्र करून हे दर्शन आम्हाला खऱ्या अर्थानं त्या प्रकल्पाचे जे पाणी ज्या ठिकाणी साठलं त्या जलदेवतेचं दर्शन घ्यायचं एकत्र करून, आणि दर्शन घेऊन या जलदेवतेचं जे पाणी त्याचं योग्य नियोजन करून प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पोहोचवण्याचा खऱ्या अर्थानं हा जलदिंडीचा उपक्रम आहे. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.